नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये. आजच्या चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थातच तुम्ही सगळे पाहत असाल तो म्हणजे औरंगजेबाची कबर. औरंगजेबाची कबर ही खुलताबादमधनं हटवायची का? तिला उखडून टाकायचं की नाही? असे अनेक प्रश्न विचारले जातात. सभागृह असेल, सभागृहाच्या बाहेर असेल याबद्दल अनेक मतमतांतर आहेत, अनेक स्टेटमेंट सुद्धा केली जात आहेत. आणि या सगळ्यामध्ये बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आज या सगळ्या संघटनांकडनं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत वेगवेगळ्या भागांमधले, तिथे आंदोलनं करण्यात आली आणि सरकारला निवेदन सुद्धा देण्यात आलं, की ही जी कबर आहे, ती हटवून टाकण्यात यावी. आता त्यांनी एक अल्टिमेटम पण दिलेलं आहे आणि 23 तारखेपर्यंत जर ही कबर हटवली नाही, तर आम्ही कार सेवा करू. आता ही कार सेवा म्हणजे नेमकं काय आहे? आणि ज्या पद्धतीनं बाबरी मशीद पाडली होती आणि त्यावेळेस जी सगळी कार सेवा केली होती, तसं काही हे करणार आहेत का? खरंच बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांना ही कबर हटवता येऊ शकते का? हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या सगळ्याबद्दल बोलायचं आहे आणि यावरनं जे राजकारण सुरू आहे त्याच्या संदर्भात सुद्धा बोलायचं आहे. निलेश माझ्यासोबत आहे, माझा सहकारी. निलेश, ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे आणि कार सेवेबद्दल बोललं जात आहे. थेट म्हटलं जात आहे, की ज्या पद्धतीनं बाबरी मशिदीच्या वेळेस कार सेवा करण्यात आली होती, तशीच कार सेवा आत्ता केली जाऊ शकते. काय नेमकं काय म्हणायचं या सगळ्या संघटनांना आणि अशा पद्धतीचं कुठलं आंदोलन उभं राहू शकतं का? राहुल, निश्चितपणानं जर आपण विचार केला तर कार सेवा हा विषय थोडासा आपण नंतर त्याच्यावरती येऊया. मात्र आता जो मुद्दा तापला आहे तो आहे हा औरंगजेबच्या कबरीचा. तर हा जो कबरीचा वाद आहे तो खरं तर नवा नाहीये. हा वाद सातत्यानं म्हणजे उफाळून येत असतो, वरती येत असतो. तुला आठवत असेल तर मार्च 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेनं असा इशारा दिला होता की आम्ही ही कबर पाडून टाकू किंवा काढून टाकू. आणि त्यानंतर ASIनं तिथली सिक्युरिटी वाढवली. काही दिवस ते बंद ठेवण्यात आलं होतं. ASI म्हणजे काय हे पण सांगा. आर्कॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया जी संस्था आहे ती या सगळ्या जे मॉन्युमेंट्स असतात किंवा महत्वाचे जे ठिकाण असतात त्यांना सिक्युअर करायचं काम करतं. तर ASIनं ते काही दिवस बंद ठेवलं. मग त्यानंतर तिथं असदुद्दीन ओवैसींचे जे बंधू आहेत, अकबरुद्दीन ओवैसी, तिथं दर्शनाला गेले. मग त्याच्यानंतर हा वाद वाढला. मग त्यानंतर काही दिवसांनी प्रकाश आंबेडकर पण तिथे गेले. मग वेगळ्या अँगलनं मग ते शिवसेनेकडनं त्यांच्यावरती टीका झाली आणि फार तो वाद त्यावेळेस खूप चर्चेला आलं, की का असं उदात्तीकरण केलं जातंय म्हणजे ह्या नेत्यांकडनं. आणि मग आताच्या ह्याच्यावरती जर आपण आलो, हे तर इतिहासात मग असं अनेक वेळा झालंय, की त्या कबरीवरनं वाद झाले. मग काही दिवस तो वाद चर्चेत राहिला आणि मग ते नंतर तो वाद शमला. पण आता का चर्चेत आलं तर छावा सिनेमा आला. छावा सिनेमा आल्यानंतर सोशल मीडियावरती खूप जोरदार चर्चा चालू झाली आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजेंना क्रूरपणे मारण्यात आलं. त्यानंतर मग एक सोशल माध्यमांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या नेत्यांची स्टेटमेंट्स यायला लागली, की इतक्या क्रूरपणे आपल्या राजाला मारल्यानंतर आता आपण ज्या व्यक्तीनं आपल्या छत्रपतींना इतक्या क्रूरपणे मारले, तर अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रामध्ये का असावी? अशा पद्धतीची चर्चा सोशल मीडियावरती सुरू झाली आणि त्यानंतर मग ही औरंगजेबाची जी कबर आहे खुलताबादमधली, ती काढण्याची मागणी पुढे येऊ लागली. मग आता ही मागणी पुढे कशी आली? तर नितेश राणे बोलले. त्यानंतर वेगवेगळे लोक आक्रमक उदयनराजे बोलले. मात्र याच्यामध्ये महत्वाचं हे आहे राहुल, की नितेश राणे यांच्या बोलण्यापेक्षा म्हणजे नितेश राणे तर अगदी वादग्रस्त वक्तव्य नेहमी करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यापेक्षाही महत्वाचं हे याच्यासाठी आहे, की उदयनराजे याच्यावरती बोलले. म्हणजे छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेले उदयनराजे बोलले. देवेंद्र फडणवीस बोलले. त्यानंतर नरेश म्हस्केंनी लोकसभेमध्ये मुद्दा मांडला आणि वेगवेगळी लोक समोर येऊन याच्यावरती बोलायला लागली. आणि मग आता सत्ता यांचीच आहे. त्यामुळे यांच्या बोलण्याला महत्व आहे आणि त्याचमुळं हा मुद्दा इतक्या वर्षानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे आधीचं या मुद्द्याचं वर येणं आणि आताचं या मुद्द्याचं वर येणं हे याच्यातला हा फरक आहे. त्यामुळं आता विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, त्यांनी कार सेवा करून आम्ही ही कबर काढून टाकू असं म्हणणं हे सुद्धा त्याचमुळं तितकंच महत्वाचं आहे. याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. म्हणजे आज एक मुद्द्याकडे जायचं म्हणजे अमोल मिटकरी आज
अधिवेशनात आले तेव्हा पोडियमवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळेस त्यांनी जे मुद्दे मांडले ते खरं तर खूप महत्वाचे आहेत आणि ते सुद्धा चर्चेत गेले पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी कबर आहे या कबरीचं आत्ताच आपण का चर्चा करतोय, कारण महाराष्ट्रामध्ये या कबरीच्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे. कालच एका शिक्षकाने त्याला 18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली, त्यासारखी दुर्दैवी घटना घडती आहे. कुठे लोकांचे खून होत आहेत, कुठे पाण्याचा प्रश्न आहे. असे प्रश्न, जे ज्वलंत प्रश्न असताना त्याच्यावर विधानसभेत, विधान परिषदेत, अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित असताना अशी कुठलीही चर्चा होत नाहीये. आणि कबरीचा मुद्दा इतका महत्वाचा खरंच आहे का? दुसरा त्यांचा असा मुद्दा होता की जर हे हे अर्थात त्या कबरीचं उदात्तीकरण करू नये असं त्यांचंही मत आहे आणि सगळ्यांचंच मत आहे. पण जर ती कबर हटवून टाकली, ती समूळ नष्ट केली, तर मग येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगायचा? आमच्या महाराजांनी ज्यांना या मातीमध्ये गाडलं, किंवा जो औरंगजेब आहे तो मराठ्यांशी लढता लढता या मातीमध्ये तो गाडला गेला, तर त्याचं काय दाखवायचं आम्ही? आमच्या येणाऱ्या पिढ्यांना इतिहास काय शिकवायचा? असा त्यांचा सवाल होता आणि हाच मुद्दा उपस्थित केला जातो. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आपल्या मुंबई तकला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला होता की मग औरंगजेब आपण दाखवायचा कसा येणाऱ्या पिढीला. तोच मुद्दा मिटकरी सुद्धा पुढे घेऊन जातात. पण यामध्ये आता आज जो मुद्दा आपण म्हणतो आहे की कारसेवा, आता ही कारसेवा खरंच केली जाऊ शकते का? तुम्हा सगळ्यांनाच आपण बघतो की बाबरी मशिदीचं जे आंदोलन होतं किंवा बाबरी मशीद पाडण्यासाठी जी कारसेवा करण्यात आली होती, त्याच्याबद्दल तुम्ही अनेक आर्टिकल्स वाचले असतील, त्याचे व्हिडिओज बघितले असतील, त्याच्या बातम्या सुद्धा वाचल्या असतील. पण तशाच पद्धतीची कारसेवा इथे होऊ शकते का, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पटकन मी कारसेवा म्हणजे काय अगदी 2 मिनिटात सांगतो आणि त्यानंतर तुझ्याकडे येतो. ते म्हणजे कारसेवा, आपण जसं मी सुरुवातीला म्हटलं की राम मंदिरासाठी सुरू झालेलं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये हा शब्द वापरला गेला होता. कारसेवा हा मुळातच संस्कृत शब्द आहे आणि कार म्हणजे कर, म्हणजे अर्थात आपले हात, आणि सेवा म्हणजे सेवक. म्हणजे कारसेवा जे करतात त्यांना सेवेकरी म्हटलं जातं किंवा हाताने जे काम केलं जातं असं अशा अर्थाने त्याचा अर्थ घेतला जातो. राम मंदिराच्या वेळेस हा सगळा शब्द वापरण्यात आला होता. कारसेवक हा शब्द शीख धर्मग्रंथामध्ये वापरलं गेल्याचं अनेक जे दाखले त्याच्यामध्ये आलेला आहे. जालियनवाला बाग प्रकरणातही हा शब्द चर्चेत आला होता. जालियनवाला बाग प्रकरणानंतर उधमसिंह यांनी कारसेवा केली होती असं म्हटलं जातं आणि तसंच पवित्र सुवर्ण मंदिरही कारसेवा करूनच बांधलं गेलं असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे. आता या सगळ्याचा उल्लेख हा या कबरीच्या संदर्भात केला जातो आहे. कबर उखडून टाकण्यासाठी आम्ही कारसेवा करू असं म्हटलं जात आहे. खरंच निलेश, अशी कारसेवा या सगळ्या संदर्भात केली जाऊ शकते का? आणि खरंच आत्ता हा कबरीचा मुद्दा तितका महत्वाचा आहे का, जे अमोल मिटकरी म्हणतात राज्यातले इतर प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत? नाही, निश्चितपणानं. आता बघ, कारसेवा इन द सेन्स तू जशी व्याख्या केली कारसेवा म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये निस्वार्थपणे जी सेवा करतात लोक, कुठल्याही म्हणजे कुठलाही स्वतःचा स्वार्थ न बाळगता धर्मासाठी केली गेलेली सेवा, असं एकंदरीत त्याचं डेफिनेशन आहे. मात्र आता जसं तू सांगितलं की आपण एक म्हणजे आपण एक पत्रकार म्हणून ज्यावेळेस या गोष्टींकडे बघतो तर अनेक महत्वाचे मुद्दे आहेत, जसे की तू काही उल्लेख केलेले आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत किंवा अनेक मुद्दे आहेत. ते महत्वाचे मुद्दे असताना या मुद्द्यावरती फोकस ठेवणं आणि विधानसभा असेल किंवा विधिमंडळ असेल किंवा ही जी महत्वाची सभागृह आहेत तिथे या महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा सोडून इतर मुद्दे असे चर्चेला आणणं हे कुठंतरी मग म्हणजे गैरलागू निश्चितपणानं आहे. आणि त्याचमुळं वारंवार आव्हाड असतील किंवा मिटकरी असतील किंवा बरेच बाकीचेही नेते असतील जे खाजगीत बोलतानाही सांगतात की असे मुद्दे समोर आणून हे कुठंतरी बाकीचे महत्वाचे मुद्दे भरकटवण्याचं जे काम आहे ते होताना दिसतंय. मात्र आता औरंगजेबाची कबर जी आहे ती काढली जाऊ शकते का, हा जो तुझा प्रश्न आहे की निश्चितपणानं. कारण ज्या पद्धतीनं बाबरीचं आंदोलन झालं, ज्या पद्धतीनं कारसेवकांनी संपूर्ण भारतभरातून जाऊन तिथं ज्या पद्धतीनं ती मशीद तोडून टाकली आणि त्यानंतर मग कोर्टाचं जजमेंट आलं आणि ऑफिशियली मग ते सगळं काढून मग त्यानंतर त्यांना मशिदीसाठी वेगळीकडे जागा दिली गेली आणि तिथं राम मंदिर उभारलं गेलं. तर त्या पद्धतीनं इथंही होऊ शकतं. म्हणजे अर्थात आपण काही त्याच्यातले तज्ज्ञ नाहीयेत, कारण ASIनं ज्या पद्धतीनं प्रोटेक्शन दिलंय. मात्र जर आता गव्हर्नमेंट दोन्हीकडची सरकार जर पूरक असतील, त्याच विचारांची असतील, कारण फडणवीसांचं स्टेटमेंट सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. ते स्टेटमेंट मी वाचून दाखवतो. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तुझे स्टेटमेंट सांगच. पण ASIने तिथे म्हणजे ते संरक्षित क्षेत्र आहे आणि अशा वेळेस या सगळ्याचे परवानगी घ्यावे लागतात आणि त्याची मोठी प्रोसिजर असते. असंही कुणी आताही त्याची सुरक्षा वाढवलेली आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या पद्धतीनं तिथे आता जे स्टेटमेंट्स केले जातात म्हणून ती सुरक्षा वाढवलेली आहे, कारण ही सगळी जागा आहे
ती ASIच्या हस्तांतरित आहेत किंवा त्यांच्या अखत्यारीत येते या सगळ्या गोष्टी. देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघ, की औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की ASIनं त्याला 50 वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्यानं आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्या कबरीचं आम्हाला संरक्षण करावं लागतंय. याच्यातच म्हणजे सगळं येऊन जाते की त्यांना नेमकं म्हणायचंय काय. मग जर सरकार त्या बाजूनं पोषक असेल, इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्टेटमेंट येत असताना राज्याचे प्रमुख अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतायत. त्यामुळे निश्चितपणानं जर उद्या, कारण विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संस्था मोठ्या आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हा इशारा दिलाय, त्यांनी जर एक डेडलाईन दिलेली असेल, तर निश्चितपणानं सरकार याच्यावरती कायदेशीर बाजूनं जाऊन ती कबर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतं. त्यामुळं जर आता कारसेवेचा इशारा दिला असेल, तर महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये सुद्धा मोठं आंदोलन होऊन औरंगजेबाची कबर ही तिथून काढली जाऊ शकते. अर्थात ही शक्यताच आहे. सध्याच्या घडीला तर ही शक्यताच पण आहे. सध्या तरी कायदेशीर असे कुठचंही पाऊल उचलता येणार नाही, जसं देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात, आणि हो. त्याच्यासाठीची प्रोसिजर आहे, कारण ते सध्या तरी ASIचं संरक्षित क्षेत्र आहे. हो. पण अर्थातच मुद्दा असा आहे की जो अमोल मिटकरींचा मुद्दा आहे किंवा अनेक जे राजकारणी म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड म्हणतात की जर अशी कबर काढून टाकली आणि तो जर इतिहास तिथनं गेला, तर मग पुढच्या पिढीला कसं सांगणार की जे मराठ्यांचं जे कर्तृत्व आहे किंवा मराठ्यांनी जे शौर्य गाजवलेलं आहे त्याचा दाखला कसा द्यायचा, असा प्रश्न अर्थातच उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की पुढच्या काळामध्ये या संदर्भात कुठलं आंदोलन उभं राहतं आहे का, या कबरी संदर्भात राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल कुठले निर्णय घेतले जात आहेत का, आणि या सगळ्या कबरीचं काय होतं, आणि इतिहासात अर्थात ही कबर जाते, इतिहासात जमा होते की मग याच्यावरनं काही नवा इतिहास घडतोय, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. ती स्टेटमेंट्स आम्ही सांगितली, जो वाद आहे, जी कारसेवा केली जाऊ शकते असं म्हटलं आहे, त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि तुमचं मत काय आहे की कबर असायला हवी की नसायला हवी, हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.